महत्त्वाच्या सगळ्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 100 मधून। प्रचंड मोठ्या जनसमुदायासह जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगेंच्या पायी मोर्चाला सुरुवात। 26 जानेवारीला मोर्चा मुंबईत धडकणार। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चात मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी। भगवे ध्वज घेऊन मराठा समाज मोर्चाचं गावागावात जंगी स्वागत। मी असेन नसेन तरी मराठ्यांची एकजूट तुटू द्यायची नाही। जरांगे पाटलांची मराठ्यांना भावनिक साद। मराठा समाजातील बलिदान डोळ्यासमोर आल्यामुळे डोळ्यात पाणी आलं। बलिदानामुळे मी व्यथित। जरांगे पाटलांना बोलताना अश्रू अनावर। आरक्षण मिळालं नाही तर नेत्यांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू। वेळ आल्यावर ट्रॅप समोर आणणार। मनोज जरांगेंचा मंत्री आमदारांना हा इशारा। जरांगेंना आश्वासन देणारे 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं ते 2 मंत्री तोंड दाखवत नाहीत। मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळावर शरद पवारांचा निशाणा। मुख्यमंत्री जरांगेंकडे राजकीय प्याद म्हणून बघतात। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा सध्या प्रयत्न करतात ते, असे आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केले। मनोज जरांगेंनी ट्रॅप रचणाऱ्यांचं नाव सांगावं। मंत्री हसन मुश्रीफांचं जरांगेंना प्रत्युत्तर। तर आरक्षणाबाबत सरकार कटिबद्ध, मुश्रीफांचं वक्तव्य। कुणबी नोंदींप्रमाणे दाखले देण्याची सरकारची भूमिका। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक। जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंशी संवाद साधण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, जरांगे मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर सरकार ऍक्शन मोडवर। मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणाबाबत ऑनलाईन बैठक घेणार। मुख्यमंत्री शिंदे दुपारी 3 वाजता ही बैठक घेणार। सरकारसोबत काही बोलणं झालं नाही, आता बोलण्याचंही काही त्याची आवश्यकता नाहीये। किती वेळ चर्चा करायची आहे? जरांगे पाटलांचे बोलताना अश्रू अनावर। सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं? सरकारला केशी टाकणं आणि नोटीस देणं हाच धंदा राहिलाय। सरकार पूर्ण डॅमेज झालंय। जरांगे पाटलांचा सरकारवर निशाणा। आजपासून आमरण उपोषण करत मुंबईला जाणार। सरकारच्या दारात मरण आलं तरी लढा थांबणार नाही। आरक्षण घेऊनच येणार। जरांगे पाटील भूमिकेवर ठाम। नंदुरबारमधून देखील मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना। मोठ्या संख्येनं मराठा समाज मोर्चात दाखल। तरुणांमध्ये प्रचंड उत्साह। परभणीच्या गंगाखेडीतून 100 वाहनं घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना। बीडमध्ये जरांगेंच्या मोर्चात आंदोलक सहभागी होणार। 26 जानेवारीपासून जरांगेंचा मुंबईत उपोषणाचा इशारा। मात्र आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही। अहमदनगरला उद्या मनोज जरांगे पाटलांचा मुक्काम। शहरा शेजारील असलेल्या 12 बाभळी परिसरामध्ये संपूर्ण तयारी। जवळपास 150 एकरच्या परिसरात मुक्कामाची व्यवस्था। जरांगे पाटलांच्या पायी आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सोबत असणार। ट्रॅक्टर ट्रॉलीवर महाराजांचा पुतळा घेऊन आंदोलक मुंबईकडे रवाना। नागपुरात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर। मुख्य सुनावणी 23 जानेवारीपासून सुरू होणार। 31 जानेवारीपर्यंत युक्तिवाद होणार। त्यानंतर निकालासाठी 8 दिवस लागणार। अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। अजित पवार गटानं वेळ वाढवून मागितलाय। 23 जानेवारीला सुनावणी। जयंत पाटलांची माहिती। तर अनिल पाटील 2019ला पक्षात आले, त्यांना फार काही माहीत नाही। जयंत पाटलांचा टोला। राष्ट्रवादीच्या सुनावणीत आमच्याच बाजूने निकाल लागेल। आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे। अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचा दावा। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यानं अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तपास यंत्रणांच्या निशाण्यावर महाविकास आघाडीतील नेते। रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स। तर राजन साळवींना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणला ईडी कोठडी। ईडी सरकारचा हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जातोय। शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। तर आम्ही कोर्टात जाऊन लढणार, पवारांची प्रतिक्रिया। हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल यांना इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकला जातोय। संजय राऊत यांचा तपास यंत्रणांवर आरोप। सोमवारी मोठ्या भावासोबत एसीबी चौकशीला सामोरं जाणार। एसीबी कारवाई सुरू असली तरी आजपासून मतदारसंघाचाही दौरा करणार। राजन साळवी यांचं वक्तव्य। रत्नागिरीत ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख, जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरेवर गुन्हा दाखल। साळवींवर एसीबी कारवाई सुरू असताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप।
मुख्यमंत्र्यांनी स्वतःला शिवसैनिक समजतात तर त्यांना अक्कल नाही का? त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळं केलं जात आहे, ते तुकड्यावर जगतात. तपास यंत्रणांच्या कारवाईवर संजय राऊत यांचा शिंदेंवर निशाणा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील उबाठा संघटनेच्या नावाचा पोपट मेलेला आहे. नाशिकमधील अधिवेशन एक श्रद्धांजली सभा असणार. ते सर्व मातम मनवण्यासाठी एकत्र येत आहेत. नितेश राणेंची खोचक टीका. मोदी बेरोजगारी महागाईविषयी बोलले बरं झालं असतं. मूळ प्रश्नाकडून दूर नेण्याचं काम मोदींनी केलं. शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. प्रकाश आंबेडकरांशी माझं बोलणं झालं. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याचा विचार पक्का. वंचितला इंडिया आघाडीत घेण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांचा दौऱ्यादरम्यान अजितदादा कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीतील राम मंदिरात दर्शनाला. अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची लोकशाही गौरव महासभा. प्रकाश आंबेडकर सभेला संबोधित करणार. बीडमध्ये 11 फेब्रुवारीला धनगर समाजाची सभा. सभेला महादेव जानकर, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे 2 दिवस बाकी. अयोध्या नगरीत जोरदार तयारी सुरू. राम मंदिर कॉरिडॉरला आकर्षक सजावट. मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. राम मंदिरासाठी अलीगडमधून 10 फुटी कुलूप. कुलपाचं 400 किलो तर चावीचं 30 किलो वजन. कुलूप पाहण्यासाठी मोठी गर्दी. हैदराबादवरून अयोध्येत 1265 किलोचा लाडू दाखल. रामाला भोग म्हणून लाडू आला बनवण्यात. लाडू काचेच्या भांड्यात अयोध्येत दाखल. अयोध्येत शबरीचे बोर दाखल. छत्तीसगडमधून शबरीच्या आश्रमातून ही बोरं आणण्यात आली. श्रीलंकेतून रामाच्या पादुका अयोध्येत दाखल. त्रिकूट धाम इथं पादुका दाखल.